जय गजानन सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर इथं सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि पहिलं जी सकाळी उठल्यानंतरचं रुटीन सुरू होतं ते होते मुलांच्या शाळेच्या डब्यापासून. तर इथं मी सुद्धा आता किचनमध्ये आलेली आहे आणि चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि आता मुलांच्या डब्याची मी इथे तयारी करत आहे. तर रात्रीच काय बनवायचं हे प्रिपरेशन करून ठेवावं लागतं डब्यांसाठी. तर आज मी इथं मुलांसाठी पालकाच्या पुऱ्या आणि आलूची चटणी बनवत आहे. मुलांना जेवढा भाजी आणि पोळी खाण्याचा कंटाळा येतो, तर त्याच भाजीचे जर आपण काहीतरी वेगळं बनवलं त्या भाजीपासून, तर ते मुलं खूप छान आवडीने खाऊन घेतात. तर मुलांना पालकाची भाजी एवढी जास्त आवडत नाही, तर म्हटलं चला आता या पालकापासून आपण छान पालकाचे पुऱ्या बनवूया. तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया. तुम्ही ह्या माझ्या पद्धतीच्या पालक पुऱ्या एकदा नक्की ट्राय करा. खूप छान क्रिस्पी, खुसखुशीत आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागतात आणि मुलं नक्की आवडीने खातील. तर मी तर आता एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच मी रवा टाकलेला आहे मोठा. त्याचबरोबर 1 छोटी वाटी बेसन, त्याचबरोबर कसुरी मेथी आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे. आणि हिरवी मिरची, लसणाचं, अद्रकचं वाटणसुद्धा यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मी टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हो, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहीसुद्धा घालायचं. तर इथे मी 4 ते 5 चम्मच दही याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. याने पुऱ्या खूप छान खुसखुशीत आणि टेस्टी बनतात. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून याचा छान असा खूप घट्टसर असा गोळा मळायचा आहे. म्हणजे आपण जशा पद्धतीचा पोळी चपाती करण्यासाठी जशी कणिक मळतो त्या पद्धतीचं न मळता छान असा घट्ट गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान खुसखुशीत होतील आणि छान क्रिस्पी बनतील. तर मी आता याचा सर्व एक घट्ट गोळा एकदम तयार करून घेणार आहे. बरेच जण पालक चिरूनसुद्धा कणकीमध्ये मळून घेतात. तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा करू शकता, पण मी अशाच पद्धतीने पालकाच्या पुऱ्या बनवत असते. तर आता जोपर्यंत आपली कणिक छान मुरत आहे तोपर्यंत मी इकडे आलूची चटणीसुद्धा बनवून घेते. तर मुलांसाठी मी इथं पालक पुऱ्यांसोबत आलूची चटणी बनवत आहे. तशा तर ह्या पुऱ्या लोणच्यासोबत किंवा सॉससोबत खाल्ल्या तरीसुद्धा टेस्टी लागतात, परंतु डबा द्यायचा आहे त्यामुळे मुलांना त्याच्यासोबत थोडीशी भाजीसुद्धा मला द्यावी लागणार आहे, म्हणजे जेणेकरून मुलांचं छान पोट भरेल. तर इथे मी मुलांसाठी पालक पुऱ्यांसोबत आलूची चटणी बनवणार आहे, कारण की दुसरी भाजी याच्यासोबत एवढी जास्त छान लागणार नाही. आलूची चटणी सोबत ह्या पुऱ्या छान लागतील, म्हणून मी इथं आलूची चटणी बनवत आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी मुलांसाठी आलूची चटणी बनवत आहे, एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने. ही जी आलूची चटणी मी इथं बनवत आहे, तर अशाच पद्धतीची आलूची चटणी मी पराठ्यांसाठी सुद्धा बनवत असते. आणि या अशा पद्धतीच्या चटणीचे जर तुम्ही आलूचे पराठे केले ते पण सुद्धा खूप छान टेस्टी लागतात. मुलांच्या डब्यासाठी मी हे बऱ्याचदा बनवत असते. तर इथं आपली चटणी रेडी झालेली आहे आणि छान कणिकसुद्धा आपली मुरलेली आहे. तर आता आपण इथं पुऱ्या तयार करून घेऊ. तर मी आता सुरुवातीला छान छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि मग छान पुऱ्या लाटते. तर तुम्ही आता इथं बघू शकता की ह्या पुऱ्या लाटण्यासाठी मी अजिबात कणकेचा वापर करत नाही आहे. फक्त थोडंसं बोटभर तेल लावायचं आणि छान ह्या पुऱ्या पातळ अशा लाटून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता अजिबात ह्या पोळपाटाला कुठंच म्हणजे खालून अशा चिटकत नाही आहेत, खूप छान होत आहेत. तर अजिबात कणकेचा न वापर करता आपण हे छान पुऱ्या बनवणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता, कणकीचा जर वापर केला तर ते कणिक पूर्ण तेलामध्ये जळून जाते, ते तेलसुद्धा खूप खराब होऊन जाते आणि त्याचा वाससुद्धा त्या पुऱ्यांना लागतो. तर इथं बघू शकता आपल्या पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहेत आणि आपण अजिबात कुठंच कणकेचा वापर केलेला नाही. आणि ह्या पुऱ्या भाजताना थोड्याशा खरपूस अशा लालसर रंगावरच भाजायच्या, म्हणजे त्या खायला टेस्टी लागतात, खरपूस होतात. तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहेत आणि खूप छान कलरसुद्धा या पुऱ्यांना आलेला आहे. तर अशा पद्धतीच्या पुऱ्या तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा, खूप छान टेस्टी लागतात. मुलं तर काय, घरातील सर्व मोठी मंडळीसुद्धा आवडीनं खातील, एवढ्या छान ह्या पुऱ्या टेस्टी बनतात. आणि कुठं जर आपल्याला बाहेरगावी जायचं असेल तर प्रवासासाठी सुद्धा खूप छान उत्तम हा पर्याय आहे पालकाच्या पुऱ्या. मी बऱ्याचदा जेव्हा फिरायला जाते किंवा कुठं बाहेरगावी जाते
तेव्हा ह्या पुऱ्या मी नक्की बनवून घेते, म्हणजे ह्या 1-2 दिवस सहज छान आरामात टिकतात. तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालेल्या आहेत. अजिबात तेलकट कुठंच आपल्या पुऱ्या झालेल्या नाहीत. तुम्हाला आतपर्यंत मी दाखवत आहे आणि बघू शकता तुम्ही छान अशा पोळपाटाला अजिबात चिटकत नाही आहेत. एकदम इझिली निघत आहेत. कुठंच कणकेचा वापर आपण इथं केलेला नाही. मुलांच्या डब्यासाठी आणि आपण जर कुठं बाहेर फिरायला जात असोल 2 ते 3 दिवसासाठी तरीसुद्धा हा खूप छान ऑप्शन आहे आणि अजिबात ह्या तेलकट होत नाहीत. खूप छान खुसखुशीत होतात. बघा मी इथं तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे. तर इथं माझ्या पुऱ्या रेडी आहेत आणि इथं आता मुलांचा डब्बासुद्धा मी रेडी करत आहे. तर असा होता आजचा माझ्या मुलांचा डबा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा पद्धतीच्या पालकच्या पुऱ्या. पुन्हा भेटू अजून एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि काळजी घ्या.